कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 16. साक्षीने दार उघडलं. दारात अद्वैत औषध आणि पाण्याचा ग्लास घेऊन उभा होता. हे औषध घे, डॉक्टरांनी वेळ चुकू नको सांगितलंय. ठेवा, मी घेते. अद्वैत काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. साक्षी, सगळं ठीक आहे ना? हो, फक्त एकच शब्द, ना हसू ना नजरेला नजर. अद्वैतच्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले. हिला काय झालं? कालपर्यंत माझ्याशी इतकं मोकळेपणाने बोलणारी साक्षी आज अचानक इतकी बदलली कशी? तो काही बोलणार इतक्यात साक्षीने औषध घेतलं आणि शांतपणे म्हणाली, आणखी काही काम आहे का? अद्वैतला तिच्या बोलण्यातील अंतर स्पष्ट जाणवलं. नाही. तो हळूच तिथून निघून गेला. संध्याकाळ. ऑफिसमधून परतताना अद्वैतने साक्षीसाठी तिची आवडती चॉकलेट्स आणि एक छोटंसं गुलाबाचं फूल घेतलं. कदाचित तिचा मूड ठीक होईल. तो हसतच खोलीत गेला. साक्षी, बघ तुझ्यासाठी काय आणलंय. साक्षीने एक नजर त्या फुलाकडे टाकली. थँक्यू, पण याची काही गरज नव्हती. तिने फूल हातातही घेतलं नाही. अद्वैतच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात विरलं. तुला आवडलं नाही का? असं काही नाही, पण मला आता अशा गोष्टींची सवय लावू नका. हे ऐकताच अद्वैत पूर्णपणे गोंधळला. सवय? साक्षी लगेच म्हणाली, म्हणजे काही नाही. ती तिथून निघून गेली. अद्वैतच्या हातात ते गुलाब तसंच राहिलं. हे सगळं वरच्या मजल्यावरून काका पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान दिसत होतं. दुरावा सुरू झाला आहे. पण तेवढ्यात त्यांच्या मागून मायाताईंचा आवाज आला. दादा, तुम्ही नक्की काय करताय? काका दचकले. काही नाही, मी सकाळपासून बघते. साक्षीच्या मनात काहीतरी टाकलंय. तुम्ही ती आधीसारखी राहिलेली नाही. काका शांतपणे म्हणाले, कधी कधी नातं मजबूत करायचं असेल तर त्याची परीक्षा द्यावीच लागते. मायाताईंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. पण या परीक्षेत दोघे तुटले तर? काका काहीच बोलले नाहीत. रात्र होते. अद्वैत गार्डनमध्ये एकटाच उभा होता. त्याच्या हातात तेच कोमजायला लागलेलं गुलाबाचं फूल होतं. तो स्वतःशीच पुटपुटला, साक्षी, मी काय चूक केली आहे? त्याच वेळी साक्षी खोलीच्या खिडकीतून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तुमची काहीच चूक नाही अद्वैत. चूक माझी आहे, कारण मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. तिने पडदा अलगद ओढून घेतला. पण तिला माहीत नव्हतं, खाली उभे असलेले काका तिच्या खिडकीकडे पाहून हलकंसं हसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी नेहमीप्रमाणे किचनमध्ये मायाताईंना मदत करत होती. पाय अजूनही थोडा दुखत होता, पण ती कोणालाही कळू देत नव्हती. इतक्यात अद्वैत ऑफिसला जायला खाली आला. त्याने नकळत साक्षीकडे पाहिले. ती लंगडत चालत असल्याने त्याच्या नजरेतून सुटले नाही. तो काही न बोलता हॉलमध्ये गेला. 2 मिनिटांनी तो परत आला. त्याच्या हातात छोटंसं स्टूल होतं. त्याने ते साक्षीसमोर ठेवलं. उभे राहू नकोस, इथे बसून काम कर. साक्षीने त्याच्याकडे पाहिलं. मी ठीक आहे. मला माहीत आहे तू ठीक असल्याचं सांगशील, पण डॉक्टरांनी जास्त वेळ उभं राहू नको सांगितलं होतं. त्याचा आवाज नेहमीसारखाच शांत होता. साक्षी काहीच बोललेली नाही. ती अलगद त्या स्टूलवर बसली. अद्वैतच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. काही वेळाने साक्षीने चहाचा कप ट्रेमध्ये ठेवला. ती हॉलमध्ये येत असतानाच तिचा तोल गेला. ट्रे हातातून निसटणार इतक्यात अद्वैतने तिचा हात धरला. दुसऱ्या हाताने ट्रे सावरला. दोघे काही क्षण एकमेकांच्या अगदी जवळ उभे होते. साक्षीचा श्वास वेगाने चालू होता. अद्वैतच्या हाताची ऊब तिला स्पष्ट जाणवत होती. दोघांची नजर एकमेकांवर खेळली. क्षणभर वेळच थांबल्यासारखा वाटला. पण पुढच्याच
क्षणी साक्षीला स्वतःचा निर्णय आठवला. तिने अलगद आपला हात सोडवला. थँक्यू एवढंच बोलून ती तिथून निघून गेली. अद्वैत तिच्याकडे पाहतच राहिला. तो मनातच म्हणाला, साक्षी तू माझ्यापासून इतकी दूर का पळते आहेस? रात्री सगळे झोपले होते. साक्षीला अचानक पायात तीव्र कळ आली. तिच्या तोंडून हलकासा आवाज निघाला. शेजारच्या सोफ्यावर असलेल्या अद्वैतला तो आवाज ऐकू आला. तो लगेच धावत आला. काय झालं? काही नाही, ठीक आहे, खोटं बोलू नकोस. तो खाली बसला आणि हळूवार तिच्या पायाखाली उशी ठेवली. असं ठेवलं की दुखणं कमी होईल. साक्षी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिला त्याला थांबा म्हणायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते. अद्वैत उठला. झोप आता, मी इथेच आहे. साक्षी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला म्हणायचं होतं, माझ्यापासून इतकी काळजी करू नका, नाहीतर मी खरंच तुमच्या प्रेमात पडेन. पण ती फक्त एवढंच म्हणाली, गुड नाईट. अद्वैत हलकंसं हसला. गुड नाईट साक्षी. तो निघून गेला. दार बंद झालं आणि साक्षीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. तिने स्वतःशीच पुटपुटलं, तुमच्यापासून दूर राहायचं ठरवलं होतं, पण मन मात्र रोज तुमच्याच जवळ जाते. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.